पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती होणार नाही, त्यामुळे तिसऱ्या पक्षाला फायदा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले। तसेच या निवडणुकीतही आमच्या शासनाने केलेल्या कामामुळे आमच्या बाजूने निकाल येईल असा विश्वास व्यक्त केला आहे। चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या विहिरी, तलाव आणि मंदिरे यांचं पुनर्जीवन करण्याचं काम सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मतदार यादीतील घोळ दूर न करता निवडणूक आयोगानं निवडणुका घोषित केल्या। द्वार मतदार जिथे सापडतील त्यांना मनसे स्टाईलनं धडा शिकवला जाईल असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिलाय। तसेच मुंबईचा महापौर हा मराठीच असेल अशी भूमिका घेऊन मराठी माणूस निवडणुकीत उतरेल असा आशावाद व्यक्त केला। नबीन यांच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी आनंद व्यक्त केलाय। नबीन आणि मी एकत्र काम केलंय, ते अभाविपमध्ये असताना त्यांच्याकडे महाराष्ट्राची देखील जबाबदारी होती। तसंच आपणही बिहारसाठी काम केलंय, तेव्हा माझा आणि त्यांचा संपर्क आला असं फडणवीसांनी म्हटलंय। अकोल्यात महापालिकेसाठी भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठी प्रचंड गर्दी झाली। 80 जागांसाठी 1200 इच्छुकांनी मुलाखती दिल्या। या इच्छुकांमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि आयटी सेक्टरमधील तरुण तरुणींचा सहभाग होता। विविध प्रकल्पांच्या योजनांचं आपण लोकार्पण केलंय, ते अतिशय चांगली गोष्ट आहे। पुणेकरांचा सर्वात मोठा प्रश्न वाहतूक कोंडीचा आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपल्याला इतकी सक्षम करायची आहे की खासगी गाडी वापरायला लागणार नाही असं नियोजन आपण करत आहोत असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। आचारसंहितेच्या काही तास अगोदर सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते शहरातील 154 कोटी रुपयाच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सरकारनं फसव्या घोषणा केल्याचा आदित्य ठाकरेंनी आरोप केला। त्या आरोपांना गोरेंनी प्रत्युत्तर दिलं। आदित्य ठाकरे सारख्या अपरिपक्व व्यक्तीच्या विधानाकडे परिपक्व मीडियानं लक्ष देऊ नये असं गोरे म्हणाले। आगामी पालिका निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी आमने सामने लढणार आहेत। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल असंही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विधान केलंय। अकोल्यात भाजपकडून महापालिका लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती पार पडल्या। 80 जागांसाठी 1200 इच्छुकांनी मुलाखती दिल्या। शिवाय नगरसेवक पदाच्या इच्छुकांमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि आयटी क्षेत्रातील तरुण उमेदवार असल्याचं पाहायला मिळालं। भाजप ही आता बिल्डर जनता पार्टी झाली आहे। सरकारवर वारंवार फसव्या घोषणा दिल्या जातात असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं। महालक्ष्मी रेस कोर्सचा ट्रक ठेवून 125 एकर जमिनीवर सेंट्रल पार्क करण्याचा संकल्प केलाय। त्याचं हे सादरीकरण आहे। गणगराणी आयुक्त झाल्यानंतर त्यांनी हे काम पुढे नेलं। करारनामे झाले असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान केलं। नगर परिषद, नगरपंचायत निकाल अजून बाकी आहे। निकाल लागायच्या आधीच पुढच्या निवडणुका जाहीर करणं चुकीचं आहे। एका निवडणुकीचा निकाल लावून पुढची निवडणूक लावायला हवी। तसेच महाविकास आघाडीत सांगली महापालिका एकसंघपणे लढेल असंही जयंत पाटलांनी म्हटलंय। धुळे महानगरपालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्र 74 जागेवर निवडणूक लढवणार असा निर्धार शिवसेनेकडून करण्यात आला आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 5 दिवसीय जर्मनी दौऱ्यावर आहे। 15 ते 20 डिसेंबर पर्यंतच्या दौऱ्यादरम्यान जर्मन सरकारच्या अधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांचा जर्मनी दौरा असल्यानं भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे। पुणे नाशिक रेल्वे ही मनसर नारायणगाव संगमनेर मार्गेच नाशिकला जावी, यासाठी आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे सर्व पक्षांकडून निर्धार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आमदार वळसे पाटलांनी दिला। राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांची नक्षलवादी पुनरावृत्ती होते। त्याचवेळी काही मुस्लिम धर्मगुरूंकडून जिहादचे खुले आव्हान दिले जाते। हा योगायोग नाही, ही धोक्याची साखळी आहे असा आरोप भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे। मुघलांच्या इतिहासाला 17 पानं दिलेली होती। माझ्या राजाच्या इतिहासाला 1 पॅरेग्राफ दिलेला आहे। मोदींनी हे बदलून महाराजांच्या इतिहासाला 21 पानं दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना कळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं। भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत असून मंत्री संजय सावकारे, भाजप आमदार सुरेश भोळे
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव महानगरपालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जवळपास 75 जागांसाठी 550 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयात गर्दी केली होती. मनसेने 30 जुनी कॅसेट वाजवू नये. मुंबईच्या निवडणुका जवळ आल्या की त्या जुन्या कॅसेटी वाजवतात. त्यांना सांगा की कॅसेट जुनी झाली आहे, त्यांनी काहीतरी नवं करावं, असा टोला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मनसेला लगावलाय. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, आम्ही धनुष्यबाण सोडला नाही. कोणी म्हणत असेल ही प्रॉपर्टी आमची आहे, असं नाही. प्रॉपर्टी तुमचे, विचार आमच्या जवळ आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण झालंय. यावेळी संभाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारे अनेक मुद्दे फडणवीसांनी आपल्या भाषणात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या तिन्ही देशांमध्ये शतकानुशतकं जुने सांस्कृतिक संबंध आणि भारतासोबत व्यापक द्विपक्षीय संबंध आहेत. ते संबंध अधिक मजबूत होणार आहेत. पुण्यात महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय बैठकीदरम्यान घेतलाय. महाविकास आघाडीत जो बंडखोरी करेल त्याची बंडखोरी तिन्ही पक्ष थांबवतील, असाही निर्णय घेतला. अनेक गंभीर गुन्ह्यांचा ठपका असणारा मयूर शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याआधी मयूर शिंदे शिवसेनेत सक्रिय होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत मयूर शिंदे यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर रहेजा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉक्टर आनंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल 2.5 तास ही शस्त्रक्रिया केल्याची माहिती दिली. सध्या सामंत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर 16 सेकंदाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पिढ्या बदलल्या, भूमिका तीच, महाराष्ट्र हित असं म्हणत प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेली पोस्ट शेअर केली आहे. ठाकरे गटाच्या या पोस्टवरून राजकीय चर्चेला उधाण आलंय. नागपुरातील रवी भवन शासकीय इमारत आणि आमदार निवास या ठिकाणी दारू पार्टी झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण आमदार निवासाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बॉटल्स आढळून आल्या. त्यामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दारू पार्टी झाल्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून त्या उद्धव ठाकरेंच्या सेनेत नाराज असल्याची चर्चा होती. आता घोसाळकरांनी मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. शिवसेनेनं मला ओळख दिली, भाजप देईल ते काम करेन. अभिषेक यांच्या हत्या प्रकरणात मला लवकर न्याय मिळेल, असा विश्वास भाजप प्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकरांनी व्यक्त केला. पुण्यातील जमीन प्रकरण हे बहुधा पहिलंच असं प्रकरण जे पाहिलंय ज्यात आरोपींच्या सोयीने चौकशीचा फोर्स सुरू असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. पत्र खेळण्याची कारणं आजही संपतील याची शक्यता शून्य वाटते, असे ते म्हणाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांना वर्षपूर्ती भेट दिली आहे. शेतापर्यंत पोहोचण्यासाठी 12माही मजबूत रस्ते, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेला मंजुरी दिली. गाव नकाशांवरील रस्त्यांवरील अतिक्रमणं 7 दिवसात काढण्याचे आदेश दिले. तर रस्ता तयार झाल्यानंतर नुकसान अथवा खोदकाम केल्यास थेट फौजदारी कार्यवाही गुन्हा आणि जलद गतीनं रस्त्यांची कामं पूर्ण करणार असल्याचा शासन निर्णय त्यांनी जारी केला आहे. केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेच्या तरतुदींमुळे राज्याच्या 12 तास ड्युटीच्या नियमाला पूर्णविराम मिळालाय. कामगारांना दिवसाला केवळ 8 तास काम करणं बंधनकारक असेल. यामुळे सरकारकडून आता 12 तास कामाचा नियम अखेर मागे घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटींचा निधी नगरविकास विभागाकडून वितरित करण्यात आला. मुंबई शहरासाठी 18 कोटी तर उपनगरासाठी 17 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय. तर मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं उर्वरित काम तातडीनं करावं यासाठी मंत्री भरत गोगावलेंनी नितीन गडकरींना साकडं घातलंय. गोगावले यांनी गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिलंय. महामार्गाच्या कामांबाबत त्यांनी काही बदल सुचवलेत. कर्नाटकातील खानापूर येथील माजी आमदार आणि डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी गोवा ते दिल्ली या विमानात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत एका अमेरिकन महिलेचा जीव वाचवलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस पक्षानं त्यांच्या या शौर्याचं कौतुक केलंय आणि फोटो शेअर केलेत.
भाजपकडे मोठ्या नेत्यांचे चेहरे असतानाही त्यांना ते चेहरे कमी पडतात, म्हणून भाजपला शिवसेनेची माणसं फोडावी लागत असल्याची टीका ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी भाजपवर केली आहे. शिवसेना संपली असं म्हणणाऱ्यांना शिवसेनेची भीती का वाटते असंही त्यांनी विचारलं. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक पार पडली आहे. बैठकीला इच्छुक उमेदवारांसह ठाकरे गटाचे माजी नगरसेवक उपस्थित होते. आतापर्यंत 130 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. जळगाव महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला आहे.